सभी संविधान से निवेदन है, कृपया अपना स्थान ग्रहण करें। सबका भोजन आदि हो गया है और हमारे सम्मेलन का जो अगला सत्र है उसमें सांस्कृतिक कार्यक्रम अभी आरंभ होने जा रहा है। इसमें है आज युवा कीर्तनकार सुश्रुत उमाकांत रानडे नागपुर से। ये आज कीर्तन करने वाले हैं। कीर्तन का विषय मैं नहीं बोलने वाला, वो कीर्तनकार स्वयं उसको कहेंगे। युवा वर्ग को जो उसको कहेंगे जिसमें अत्यंत रुचि आएगी ऐसा ही उनका विषय है। उसको मैं सीक्रेट रखता हूँ क्योंकि वह विषय उनका ही है। उनके साथ हारमोनियम पर है श्री उमाकांत रानडे, उनकी पिताजी है, तथा तबले पर है श्री आशीष तळवेकर। सुश्रुत की 18 वर्ष, बीटेक के फर्स्ट ईयर में है, IIT चेन्नई में पढ़ रहे मैकेनिकल इंजीनियरिंग। उनका महाविद्यालय तथा स्कूल का हो गया था एजुकेशन सोमरवार हाई स्कूल से, और उन्हें काफ़ी शिष्यवृत्तियाँ आदि प्राप्त हो गई हैं। और उन्हें माध्यमिक शालांत परीक्षा 10th में मेरिट में स्थान प्राप्त हो गया था। HSC 12th एग्जाम में भी उन्हें अच्छा यश प्राप्त मिला था, 93%। आश्चर्य की बात है कि उनका IIT में पढ़ रहे हैं, किंतु कीर्तन और यह संगीत इसमें उन्हें अच्छी रुचि है। अब तक उन्होंने रामायण, महाभारत, कृष्णलीला, संत रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत गोरा कुम्हार, गजानन महाराज, साई बाबा, टुकड़ोजी महाराज, इनके जीवन चरित्र पर आधारित कीर्तन किए हैं, तथा अन्य देवताओं के ऊपर भी, तथा राष्ट्रभक्तिपूर्ण राष्ट्रीय विषय तथा राष्ट्रभक्तों के ऊपर इस प्रकार की जो विषय है उसके ऊपर भी उन्होंने कीर्तन किया है। गवर्नमेंट के बहुत जो प्रोजेक्ट्स रहते हैं, उनकी जो योजनाएं रहती है, उसके ऊपर भी जो उन्होंने मैंने सबको अवगत कराने के लिए भी कीर्तन किए हैं। समाज प्रबोधन पर ये कीर्तन करते हैं। उम्र की सिर्फ 4 वर्ष से ही उन्होंने कीर्तन करना आरंभ किया था। सिर्फ 4 साल के तब से वो कीर्तन कर रहे हैं। मैंने आज करीब 14 साल से कीर्तन कर रहे हैं। आज उनकी उम्र सिर्फ 18 वर्ष की है। आज तक उनके कीर्तन के 1000 सार्वजनिक कार्यक्रम हो गए हैं। अपने आश्रम से वे अच्छी तरह से परिचित है और महाराष्ट्र में और उस विदर्भ में भी कई जगह उनके मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल अनेक जगह उनके कीर्तन के कार्यक्रम हो गए हैं। मैं अभी पूज्य स्वामी ब्रह्मस्थानंद जी महाराज को अनुरोध करता हूँ कि वे श्री सुश्रुत रानडे का सत्कार करेंगे और हमारे विवेकानंद विद्यार्थी भवन के एक छात्र उन्हें मालार्पण करेंगे। मुझे थोड़ी सी आश्चर्य की लग रहा है, इतने कम उम्र में शायद ये पूर्व जन्म से ही उनमें कुछ इस प्रकार से यह विद्या आ गई है और इसी कारण सुश्रुत करीब आपके ही उम्र के हैं और अच्छी तरह से पढ़ाई अभी भी करते हैं, संगीत में भी रुचि रखते हैं, कीर्तन भी करते हैं। मैं
आप सभी से निवेदन करता हूं कि आप तालियां बजाकर उनका अभिनंदन करें तथा उन्हें प्रोत्साहित करें। कीर्तनकार श्री सुश्रुत रानडे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरद गोवर्धन धर गोपाल नरद गोवर्धन धर गोपाल नरद गोकुल संकट हारि राजा राम गोकुल संकट हारि राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे 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 राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राजा राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। आणखी जोरात म्हणा रामकृष्ण परमहंस महाराज की स्वामी विवेकानंद की। संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात हेची थोर हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा। संकल्पारी माया संसाराची
संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. खरी भक्ती तीच ज्या भक्तीसाठी भक्त सर्वस्वाचा त्याग करतो. भक्ताला आपल्या देहाची चिंता नसते, त्याचं संसारात लक्ष नसतं, तो भक्तीत लीन झाला असतो. अशीच खरी भक्ती ईश्वराला आवडते. भक्तीचे अनेक प्रकार आहेत. भगवत भक्ती अर्थात ईश्वर भक्ती. ईश्वर भक्तांची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. खरी ईश्वर भक्ती कोणी केली? संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, नामदेव महाराजांनी, शबरीनी, संत मीराबाईनी, भक्त प्रल्हादानी. भक्त प्रल्हादाची गोष्ट सगळ्यांना माहितीये? माहितीये की नाही? हो की नाही? हो. खरी भगवत भक्ती केली प्रल्हादानी. असाच भक्तीचा प्रकार म्हणजे मातृपितृ भक्ती. मातृपितृ भक्ताचं अत्यंत प्रसिद्ध असं उदाहरण म्हणजे श्रावणबाळ. श्रावणबाळ तो लहानसा मुलगा आपल्या आंधळ्या आई वडिलांना घेऊन काशी यात्रेला निघालाय. एक कावड केलीये, एका बाजूला आईला बसवलंय, एका बाजूला बाबांना बसवलंय. ती कावड खांद्यावर घेऊन हा श्रावणबाळ काशी यात्रेला जातो. गोष्ट बरीच मोठी आहे. पुढची गोष्ट तुम्हाला माहित असेलच अशी आशा करतो. श्रावण बाळाला दशरथ राजाचा बाण लागतो आणि शेवटच्या क्षणी मृत्यू शय्येवर असताना तो मातृपितृ भक्त श्रावण बाळ दशरथ राजाला काय सांगतो? मम म्हातारे माय बापता नेले, तरु खाली असतील निजले. मम माघारी करा तुम्ही सांभाळ, होनिया श्रावण बाळ. माझे आई वडील म्हातारे आहेत, माझे आई वडील आंधळे आहेत, त्यांना तहान लागली आहे, आधी त्यांना पाणी नेऊन द्या. लक्षात घ्या, शेवटच्या क्षणी श्रावण बाळ दशरथाला काय सांगतो? मम माघारी करा तुम्ही सांभाळ, होऊन या श्रावण बाळ. मातृपितृ भक्ती. असाच भक्तीचा प्रकार म्हणजे गुरुभक्ती. गुरुभक्तांची उदाहरणं म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य भोळाराम, कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज. आणि असाच भक्तीचा प्रकार म्हणजे देशभक्ती, राष्ट्रभक्ती. देश हा देव असे माझा असं म्हणून देशासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. वयाच्या 14व्या वर्षी प्रतिज्ञा घेणारे आणि आपलं अख्खं आयुष्य त्या प्रतिज्ञेसाठी घालवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. काय प्रतिज्ञा घेतली हो? घरातल्या अष्टभुजा देवी समोर सावरकर प्रतिज्ञा घेतात, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तोर झुंजेन. आणि आपलं सगळं आयुष्य या प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी घालवणारे देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर. अशीच देशभक्ती कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी. 350 वर्ष मुघलांच्या राज्यात असलेले मराठे खवळले. त्यांना स्वातंत्र्य हवं आहे आणि त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी आपलं आयुष्य घालवणारे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे ते मावळे, ते मर्द मराठे कसे होते? जबड्यात घालून हात जबड्यात घालून हात, जबड्यात घालून हात. जबड्यात कोणाच्या?
वाघाच्या जबड्यात हात घालून, जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही आम्हा मराठ्यांची, जात ही आम्हा मराठ्यांची, जात ही आम्हा मराठ्यांची. हे मर्द मराठे सांगत वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणारे असे शूर मराठे आम्ही आहोत. जबड्यात घालून हात मोजितो दात, जात ही आम्हा मराठ्यांची, जात ही आम्हा मराठ्यांची, जात ही आम्हा मराठ्यांची. वाचा पाने इतिहासाची हजी जी 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 जी, वाचा पाने इतिहासाची हजी जी 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 जी, वाचा पाने इतिहासाची हजी जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज खरी देशभक्ती आणि अशीच खरी भगवत भक्ती केली आहे, खरी मातृपितृ भक्ती केली आहे, खरी गुरु भक्ती आणि राष्ट्रभक्ती केली आहे स्वामी विवेकानंदांनी. स्वामी विवेकानंद, तुम्ही देव पाहिलाय का, असं रामकृष्ण परमहंसांना विचारणाऱ्या नरेंद्रची आपल्या गुरूंवर म्हणजेच रामकृष्णांवर श्रद्धा वाढायला लागली. मात्र त्याच काळात 1884 नरेंद्रचे वडील विश्वनाथ दत्त यांचा मृत्यू झाला. वडिलांचं छत्र हरवलं. दत्त कुटुंबात कमवणारे वडीलच, आणि आता त्यांच्या मृत्यूनंतर दत्त कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. कित्येक लोकांना स्वतः कर्ज देणारे, कित्येकांची कर्ज स्वतः फेडणारे विश्वनाथ दत्त, त्यांच्या मृत्यूनंतर या कृतघ्न लोकांनी दत्त कुटुंबियांकडे वळून पाहिलं सुद्धा नाही. स्वार्थी असतात हो. कुटुंबाची परिस्थिती फार खराब आहे, 2 वेळचं अन्न मिळणं कठीण आहे. अशा वेळी नुकताच BA झालेला नरेंद्र नोकरीसाठी वणवण भटकतो. दिवसभर नोकरीसाठी वणवण भटकलेला नरेंद्र जेव्हा उपाशी रात्रीच्या वेळी घरी यायचा, तेव्हा घरातलं ते थोडं बहुत अन्न बघून आपल्या आईला खोटच सांगायचा. आई, मी मित्राकडून भरपूर जेवून आलो. या मागचा नरेंद्रचा विचार की ते थोडं बहुत अन्न आपल्या भावंडांना आणि आपल्या आईला मिळालं, केवढा त्याग हो. आणि असेच वाईट दिवस सुरू असताना नरेंद्रच्या मनात विचार आला, आपले गुरु रामकृष्ण परमहंस स्वतः काली मातेशी बोलतात, काली माता त्यांच्याशी बोलते. आपल्या गुरूंनी काली मातेला काहीही मागितलं तरीही ती काली माता त्यांना देईल. मग जर आपल्या गुरूंनी काली मातेकडे आपल्यासाठी नोकरी मागितली, आपल्या कुटुंबियांसाठी अन्न मागितलं, तर काली माता नक्कीच देईल. आणि म्हणून नरेंद्र आपल्या गुरूंकडे आला. रामकृष्णांकडे नरेंद्र आला. गुरूंना म्हणाला, गुरुवर्य, तुम्ही काली मातेशी बोलता ना, काली माता तुम्हाला हवं ते देईल ना. मग माझी ही परिस्थिती बघून तुम्ही काली मातेकडे माझ्यासाठी नोकरी का नाही मागत, माझ्या कुटुंबियांसाठी अन्न का नाही मागत. रामकृष्ण हसले, म्हणालेत, नरेंद्रा, अरे काली माता जगज्जननी आहे, विश्वाची देवता आहे, तुझी सुद्धा देवता आहे. आज मंगळवार आहे, रात्री तू स्वतः काली मातेच्या मंदिरात जा, मूर्ती समोर प्रार्थना कर आणि तिला हवं ते माग, ती काली माता तुला दे. आपले गुरु सांगताहेत की तू त्या मूर्ती समोर जा, तिला हवं ते माग, ती मूर्ती तुला दे. म्हणून केवळ गुरूंची आज्ञा म्हणून मूर्तीपूजा मान्य नसलेला नरेंद्र ती दगडाची मूर्ती आपल्याला काय देईल बघूया, अशा विचाराने रात्रीच्या वेळी काली मातेच्या मंदिरात आला. मंदिरात
फुलांचा सुवास दरवळतोय. देवीच्या मूर्ती समोर समय तेवते. मंदिरात मंद प्रकाश पसरलाय. नरेंद्र मंदिरात आला, हात जोडले, मूर्ती समोर उभा राहिला आणि मूर्तीकडे बघितलं. मूर्तीकडे बघितल्याबरोबर नरेंद्रला त्या मूर्तीमध्ये देवत्वाची जाणीव झाली. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं. अरे, ही तर जगज्जननी आहे, विश्वाची देवता आहे. हिच्याकडे मी माझ्या स्वार्थापोटी नोकरी कशी मागणार? हिला सगळं कळतं. ही आपल्या कुटुंबियांना अन्न वस्त्र निवारा देईलच.